ज्यांच्या ताब्यात कारखाने होते त्यांनी हे कारखाने व्यवस्थित न चालवल्यामुळं ह्या कामगारांवरती ही पाळी आली असं या ठिकाणी मला प्रामाणिकपणे सांगायचं. ज्यांच्या हाती असतो ना ते बऱ्यापैकी तुम्हाला सांगतो त्याचं नियोजन पाहतात. बरोबर आहे. त्यांच्याबरोबर तुम्हाला सांगतो 20-21 संचालक असतात त्यांच्या बॉडीत. बरोबर. काय त्यांनी ते कारखाना तुम्हाला सांगतो कसा चालवायचा ते त्यांनी ठरवावं लागतं. मग त्यांच्या काळात तुम्हाला सांगतो ह्यांना कारखाने चालवता आले नाहीत. काय तिथं स्वाहाकाराशिवाय दुसरी गोष्टच झाली दिसलीच नाही त्यांना. हा, त्याच्यामुळं ह्या कारखान्यांची अवस्था अशी झाली. आणि मग हे डबघायला आलेले कारखाने आम्ही आता ताब्यात घेतलेले आहेत. काय मग भविष्य काळामध्ये हा कारखाना आम्ही चालवून दाखवू असा आम्हाला विश्वास आहे. आम्हाला अडचणी खूप आहेत पण आम्ही जिद्द सोडणार नाही. ते कारखाना आपलं स्वप्न आहे ते आम्ही सोडणार नाही. चालू. हो हो हो. काय वाटतं पूर्ण क्षमतेने कधीपर्यंत कारखाना चालू होईल असं थोडं सांगू शकाल? पूर्ण क्षमतेने म्हणजे साहेब कसं माहिती आहे, निधी मिळाल्यानंतर जे काय तुम्हाला सांगतो त्याची कामं वगैरे करावं लागतील. काय एक्सपेक्शन करावं लागेल किंवा हाय ह्याच्यावर चालवून पुन्हा एक्सपेक्शन त्याचं करता येईल. अशा पद्धतीने तुम्हाला सांगतो त्या भविष्य काळामध्ये निधी मिळाला तर निश्चित कारखाना चांगला चालेल. माझ्या बरोबर जे तुम्हाला सांगतो 21 संचालक आहेत ते आम्ही सगळे एका विचाराने आहोत. काय त्याच्यातले तुम्हाला सांगतो सगळे नवीन पोरं येते आणि कोणीही कुठं बरबडलेलं नाही. त्याच्यामुळं आम्हाला विश्वास आहे की आमची टीम हा कारखाना चांगला चालू शकते.